हा बघा हेकरू मासा बघा कसला मोठा आहे. साईज बघा हेकरू माशाची. आज ना रेसिपीसाठी ना हेकरू मासा घेतो. हेकरूची साईज बघा किती किलोचा असेल तरी पण हा. बोंबील, पापलेट, हलवा, कोलंबी. तर आता आम्ही जेवायला घेतो आणि जेवायला बघा आज मार्केटमधून आणले हेकरू माशाचा कालवण आणि कोलंबी मसाला. तर चला आता या सर्वांनी जेवायला. बोल. हा मग लकडीची चुलीवरचं जेवण. हा आपण जे आउटडोअरला जायचो ना चुलीवरचं जेवण करतो. पण आता खरंच लोकांना तेच करायला लागतं. दाढी हे केली मी डायरेक्ट क्लीन केली. मग काय आलं त्याच्यात. कसं दिसते जाणू वेगळं दिसतंय. नमस्कार सर्वांना. तर सकाळचे 6 वाजलेत आणि आता आपण चाललो पनवेल होलसेल फिश मार्केटमध्ये, पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये. खूप दिवसानंतर आपण पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये चाललो. तर चला आता आपण पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये जाऊया आणि बघूया आता तिथे सध्या मच्छीचे काय रेट आहेत. कारण आता जवळजवळ 3 महिन्यानंतर मी चाललो असणार मच्छी मार्केटमध्ये. कसं आहे माहिती आहे का, मला ना परवा दिवशी पण मच्छी मार्केटमध्ये जायचं होतं पण काही टाईम भेटला नाही. तर आज मस्तपैकी टाईम काढलेला आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि आता मी निघालो आहे. आज कसं संडे आहे तर संडेला कसं मच्छी पण भरपूर सारी अशी बघायला भेटते पनवेल उरण नाका फिश मार्केटमध्ये. संडे आहे तर चला मी विचार केला की चला जाऊया आणि काहीतरी मार्केटमधनं मच्छी घेऊया. त्याचसोबत आपण मार्केट एक्सप्लोर करूया, बघूया मार्केटमध्ये काय रेट आहेत. तर चला आता जाऊया पनवेल फिश मार्केटमध्ये पोहोचल्यावरती बोलूया. तर कंटिन्यू राहा. तर फायनली आता आपण उरण नाका पनवेल फिश मार्केटमध्ये पोहोचलो आहोत. मार्केट लागतोय हे बघा. हे बघा इथे खाडीतली कोलंबी आहे, जिवंत कोलंबी आहे. हा मला दाखवतो. हे बघा जिवंत कोलंबी. सर्व ही खाडीतली जिवंत कोलंबी. खूप टेस्टी लागते ही खायला. भारी ना खायला. हे बघा आता असं वाटायला होतं. ही कोलंबी ना लवकर भेटत नाही अशी. ही तुम्हाला इथे उरण नाका पनवेल फिश मार्केटमध्ये आणि तुम्हाला ना ट्रॉम्बे फिश मार्केटमध्ये अशी कोलंबी बघायला भेटेल. ₹100 वाटा दिला बघा. किती मस्तपैकी होता. हे बघा इथे दादा आहेत. सुरुमई बघा कसली मोठी आहे. कशी किलो देता? ₹1100 किलो. ₹1100 सुरुमई. आज काय माकुल पण ये 400 एक पीस. एक पीस का किलो? किलो. 1 किलोची वरती असेल ना. हे बघा दादाचा आपण किती वेळा तरी व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे. इथे ना दादाजवळ होलसेलमध्ये तुम्हाला मासले भेटेल. ₹1200 किलो. साईज पण बघा मस्त आहे. ये आपला दादा किती बसतील 1 किलो? 4 पीस बसतील. साईज पण भारी आहे बघा. 4 पीस बसतील. 250 ग्रॅमचे आहेत. आणि कोलंबी कशी आहे? ₹500 किलो. जवळजवळ 40-50 तरी पीस बसतील. हे कोलंबी 40 पीस. हा अच्छा व्हिडिओ बघत होत्या का रात्री? अच्छा अच्छा. काय ताई तुमचं नाव? विजया ताई आहेत पनवेल मधनं. पण पुण्याकडचे. अच्छा अच्छा अच्छा. कधीपासून व्हिडिओ बघताय तरी पण? 2-3 वर्ष झाली. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान वाटलं भेटून. मग आज काय घेतले? बांगडे घेतलेत का? अरे वा. चला थँक्यू. खूप छान वाटलं भेटून. चला बाय. काय बोलतात? बापरे आज कसली भारी मासली आणलीस खाडीमधली. जितारा बघा खाडीतला. एवढा मोठा जितारा. हे बघा जिताडा बघा. 1 किलोची वरती आहे ह्यो. कसं देते ह्यो? किती? 2,500. कोलंबी पण आहे बघा मावशीजवळ. खाडीतली कोलंबी पण असते. सर्व खाडीतली असते. फंटूस मासे पण खाडीतले आहेत का? कुठली खाडीतली मासली ही? आपली ही वाघीलची खाडी एअरपोर्टच्या मागं.
सॉलिड मासले आहे बघा मावशीकडं. अजून काय आहे? कोलंबी आहे का? ही बघा, ही आहे ना कोलंबी, भरपूर टेस्टी लागते हा खायला. जिवंत कोलंबी आहे ही. हा, सर्व कोलंबीच आहे. हा बघा, हा माझा मित्र काशीनाथ. सुरमई, अरे वा, कशी देतं सुरमई? 600 रुपये किलो. पूर्ण एक पीस 600 रुपयाचा. एक पीस 600 रुपयाचा. अजून दुसरं काय पापलेट वगैरे आहेत का नाही? काय आहेत? दाखव ना पापलेट. काशीनाथ जवळ कधी पण या तुम्ही, तुम्हाला होलसेलच हा भेटेल. अरे हे एवढं मोठं पापलेट, तव्यान पण नाही राहणार हे पापलेट. की कशी देतो हे? डायरेक्ट बॉक्स म्हणजे विकण्यासाठी का? फंटूस मासे बघा, हे कितीला देतो तुम्ही? 400 रुपयाला सर्व. 400 रुपयाला सर्व. आपण हे बघा, हे 100 रुपयाच्या तिसऱ्या घेतल्यात. आणि बांगडे कसे आहेत? 800चे. 800 रुपयाचे बांगडे. ही बघा ही पाटी. आणि ही कोलंबी बघताय, कसा आहे कोलंबीचा रेट? 1800 रुपयाला पूर्ण. किती किलो असेल? 5 किलो 1800 रुपये. अच्छा. बोंबील, पापलेट, हलवा, कोलंबी. कसं आहे हलवा हे? 1500 रुपये. 2, 4, 6. आणि बोंबील? 2000 रुपयाचे बोंबील. 1800 रुपये देणार. ओके ओके. तर मी आता ना इथनं कोलंबी घेतोय अर्धा किलो, कारण सानूला दुसरी मच्छी कुठली आवडत नाही ना. आणि पापलेट कसे आहेत दादा? किती बसतील पीस एक मध्ये? 4-5 बसतील. ओके. आणि बघा तिथे जिताड आहे, 700 रुपये किलो ना. 700 रुपये किलो जिताडा. यो कुठला राणी मासा आहे का? चिऱ्या बोलतो तो, बरोबर ना, चिऱ्याचं ना. कसा किलो? 300 रुपये किलो चिऱ्या. तर आपण अर्धा किलो कोलंबी घेतलेली आणि रावस 700 रुपये किलो. ही बघा ही साईज चांगले आहेत रावस पण. 1 किलोमध्ये किती पीस बसतील या? 4-5 बसतील. ओके द्या, थँक्यू. हे बघा मुर्दुशा मासा बघा, एक टायमिंगला होती, शोधून पण भेटत नव्हते. हे बघा किती आहे तिथे. मुर्दुशा मासा, लेडी फिंगर फिश असं काहीतरी बोलतात याला. निवट्या बघा, 1 नंबर साईज, जिवंत निवट्या. काय साईज एकदम भारी आहे, 1 नंबर आहे बघा, मोठे आहेत एकदम. 1 कोर 400 रुपये. हा बघा हेकरू मासा बघा कसला मोठा आहे. साईज बघा हेकरू माशाची. आणि ही ताम आहे, रेड स्नॅपर. आज ना रेसिपीसाठी ना हेकरू मासा घेतो. हेकरूची साईज बघा किती किलोचा असेल तरी पण. हा 20 किलोचा असेल ना. 15 किलो. ओके. पिशवी का लावली माहिती का? काटे लागले नाही पाहिजे म्हणून हाताला, आणि पकड पण करता येईल, म्हणजे हातात पकडता येईल.
कमी देईल भाऊ. भाव घेईल पण. थोडस मोठा. मोठे करू हा बरोबर आहे. हा थोडे मोठे फक्त. तर रेसिपीसाठी आपण हे करून घेतले, पण माग पण किती आहे भारी आहे पण. काय करणार सुरमई महाग आहे. सुरमई स्कॅनर दे स्कॅनर. तर मार्केटमधनं ना कोलंबी घेतली आणि तिसऱ्या घेतल्या, पण तेवढी मासली काही बघायला नाही भेटली, कारण भांग चालू आहे ना, त्याच्यामुळे मासली कमी आहे मार्केटमध्ये. एकादशी झाली ना का मग नंतर मासली भरपूर येईल मार्केटमध्ये. तर आता चला आपण घरी जाऊया. तर हे बघा, आता स्नेहा हिकरू माशांचं कालवण बनवते आणि त्या साईडला कोलंबी सुका. ॲक्च्युली आपण आज म्हणजे जास्त बनवापर्यंत हे शूट नाही केला, कारण काल कसं आपण व्हिडिओ पब्लिक केले आणि आपण मसाल्याबद्दल बोललो, तर भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या, तर मी त्या सर्व ऑर्डर आणि ॲड्रेस टाईप करत होतो. ते बघा, या साईडला कोलंबी टोटल 1.5 ग्लास या रेसिपीमध्ये पाणी यूज केलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे. आणि ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर ऑलरेडी आता आम्ही सांगितलेलं आहे ना स्नेहा, का आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. जो 50 किलो होता ना, तो कालच आउट ऑफ स्टॉक झालेला आहे, ज्या दिवशी आपण व्हिडिओ अपलोड केली त्या दिवशी. तर आता नवीन मसाला ना या बुधवारी तयार होतोय. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर देतोय, तुम्ही आमच्याकडनं घरी बसून व्हॉट्सअप थ्रूने आमच्याकडनं मसाला ऑर्डर करू शकताय. प्री बुक स्टार्टिंग चालू आहे हा. अजून मसाला बुधवारी तयार होणार आहे. आज रविवार आहे, तरी पण जवळजवळ 40 किलो मसाला बुक झालेला आहे आपला. आणि बघा इथे आता झाकण काढलेलं आहे. कलर बघा किती सुंदर. कोणतेही मसाले टाकायची गरज नाही दुसरे, फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद. तर बघा कालवण किती भारी झालेलं आहे बघा. तू जेवली का नू? सानूचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही जेवायला घेतो आणि जेवायला बघा आज मार्केटमध्ये आणले हेकरू माशाचा कालवण आणि कोलंबी मसाला. तर या सर्वांनी जेवायला मस्तपैकी आता जेवण करतो आणि ऑर्डर्स तर घ्यायचे आहेत. ऑर्डर्सबद्दल काय बोललं स्नेहा? जसं की आम्ही काल व्हिडिओ मध्ये दाखवला की आपला आता जसा वार चालू आहे, हा. वारीमुळे तुम्हाला माहिती आहे कितीतरी जे वस्तू आहेत, गोष्टी आहेत, खूप महाग झालेत. हा. तर तेच आम्ही थोडं वार म्हणजे share युद्ध, केलेलं. नाही तर युद्ध, लोकांना वाटेल वार कुठला वार चालू आहे. war वार. चालू आहे. हा. बाहेर कंट्री मधले वॉर चालू आहे, त्याच्यामुळे कसं आता खूप महागाई वाढली आहे. हा. थोडक्यात आम्ही तो कालच्या व्हिडिओ मध्ये शेअर केलेला, म्हणजे परवा, आता तुम्ही बघणार ते परवा होईल आता या व्हिडिओला बघायला. हो. तर आम्ही असं शेअर केलेला की आपण काय करणार पुढे जाऊन. हा. जर प्राइस वाढत राहिले तर आम्ही स्टॉप करणार असं आम्ही सांगितलंय. हा. जर नाही वाढले तर आपले मसाले राहतील. आणि पण यामुळे काय झालं की आपल्याला पटापट ऑर्डर आले, जेवढा पण मसाला सगळा आउट ऑफ स्टॉक झाला आपला. बरोबर. आता नवीन मसाला आम्ही रेडी करतोय. आणि मागच्या ब्लॉग मध्ये आम्ही असं सांगितलं होतं का आपण ऑलरेडी म्हणजे मसाले आणलेले आहेत. टोटल आपल्या जवळ 400 kg मसाला आहे. तर आम्ही कसं सांगितलेलं, जर तुम्हाला मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा. जर पुढे म्हणजे रॉ मटेरियल हा प्रोसेस करायचं आहे, रोस्टिंग ते तुम्हाला 2 दिवसात बघायला भेटणार सर्व. कसं काय आम्ही करतोय. तर ज्याला कोणालाही मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करून घ्या. पुढे अजून काही गोष्टी चेंज होऊ शकतात. जर भरपूर महागाई झाली तर आम्हाला परवडलं नाही तर आम्ही बंद करू सिलेंडरचा पण शकतो. प्रॉब्लेम चालू आहे, ते बघूया पहिले की ते कसं काय. ते पण आहे ना, सिलेंडर किती लागतंय. बरोबर. किती लागतंय म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच लागतंय, पण तरी पण जर पुढे जाऊन काय अजून झाला प्रॉब्लेम तर. हा, तर आमचं बोलण्याचं म्हणणं एवढंच आहे का सध्या आपल्या जवळ जो मसाला आहे ते तुम्ही घ्या, बरोबर ना. आता पुढच्या महिन्यापासून आपला सीझन पण स्टार्ट होईल, तर फक्त 1 महिन्याचाच फरक आहे. तर आम्ही तुम्हाला हे सांगतो, जरी तुम्ही 1 महिना अगोदर म्हणजे आत्ता घेतला तरी तुम्हाला 1 वर्षाची एक्सपायरी डेट भेटेल त्याच्यावरती. आपलं कसं दर महिन्याला काय आठवड्यात आपला नवीन मसाला रेडी होत असतोय, पण आम्ही वॉरमुळे थोडंसं भीती वाटते आम्हाला पुढे जाऊन जर वाढला
तर काही होऊ शकतं. काही पण होऊ शकते, आम्ही बंद पण Risk करू नाही शकतोय, घ्यायचा. नाहीतर मसाल्यावरती आम्ही प्राइस सुद्धा वाढवू शकतोय. बरोबर, दोन गोष्टी होऊ शकतात. हा. पण आमचा प्रयत्न असा असेल की प्राइस नाही वाढवायचा, कारण आम्ही जेणेकरून कसं आहे की जे प्राइस आपण ठरवली पण असं हा. नाहीये, कधी ना कधी गोष्टी चेंज होतात. मग हे पण आहे, परिस्थितीला एक्सेप्ट करायला पाहिजे आपण की आता जर असं होतोय हा. आपल्या सप्लाय, आता मार्केटमध्ये पण कितीतरी गोष्टी मिळतात जे प्राइस वाढत जातोय कधी ना कधी. बरोबर. तर असं नाहीये, पण आता ते चालू आहे की काय होणार पुढे. आणि कारण आम्ही तुम्हाला 2-3 ब्लॉग मध्ये दाखवलेलं किती महागाई झाली म्हणून ना, तर आमच्याकडे जो स्टॉक आहे तो तुम्हाला त्याच प्राइस मध्ये तुम्हाला भेटणार, असं आमचं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य हे होता, प्रयत्न होता. कदाचित भरपूर हाय वाढला मसाल्याचा प्राइस तर प्राइस सुद्धा वाढू शकते. 1050 जागेवरती आणखी त्याच्यामध्ये प्राइस वाढू शकते, नाहीतर मसाला सुद्धा बंद होऊ शकते. काय बोलते तू? आणि खूप सारे आपल्याला असं कमेंट्स बघायला मिळाले की अजिबात मसाला थांबू नका, कारण हा. कसं आहे की तुम्ही आता ऑब्व्हियसली आपण ब्रँड बनवलेला आहे, 3 वर्षाचा आपला ब्रँड आहे. हा. जर आपण थांबवलं तर कॉम्पिटिटर पण खूप सारे आहेत. बरोबर. त्यांना चान्स मिळेल पुढे हे करण्यात, कारण आपला बंद झाला दुसरे तर फायदा घ्यायला बघतीलच ना. बरोबर. असं आहे, तर प्रत्येकाचं कसं आहे की प्रत्येक जण मेहनतीने करतोय, हा. ज्याचा त्याचा मसाला तुम्हाला आवडतो तुम्ही त्यांच्याकडून घेताय. बरोबर. तर जरी आम्ही थांबवला तर काही ना काही गोष्टी आपल्यासोबत परत घडू शकतात. त्याच्यामुळे आम्ही पण आता खूप विचार करून एक एक स्टेप घेणार. बरोबर. कसं काय करायचं. आणि सानू तू काय बोलते? नकली बोलत होती ना काही? नकली वार बद्दल बोलवतेस? काय बोलवते? क्लाउड. क्लाउड नकली क्लाउड आले होते का? काय माहिती काय चाललंय, नकली क्लाउड आले दिले. खरं आहे का हे? कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता या सर्वांनी जेवायला बोल. हा, मग लकडीची चुलीवरचं जेवण. हा, आपण जे आउटडोअरला जायचो ना, चुलीवरचं जेवण मजा करायचं. करायला जायचो, पण आता खरंच लोकांना तेच करायला लागतं. तर चला या सर्वांनी जेवायला. भारी बोरा. भारी आलं तर किती नुकसान होतोय लोकांचा. तर आता आम्ही जेवण करतो मस्तपैकी. छान झालं. खूपच छान. स्नेहाच्या हातला जी सवय आहे ना, एकच नंबर. हातालाच चव जेव्हा तू जेवण बनवते ते. टेस्टी लागते सगळं जे काय बनवते. हे बघा इकरू मासा आणलेला. तर चला आता मी जेवून घेतो. आणि खूप सारे मेसेज आलेत मसाल्यांसाठी, मग त्यांना सर्वांना रिप्लाय देतो. तर आता ना रात्रीचे 7:30 वाजलेत आणि मी आलो होतो हेअर कटिंग करायला आणि दाढी करायला. मी पहिल्यांदा किती वर्षानंतर मी हे केलंय, एकदम म्हणजे वेगळाच दिसतोय. तर आता हे स्नेहाला नाही माहिती. तर चला आता घरी जाऊया आणि स्नेहाचं रिएक्शन पाहूया, तिला काय वाटते बघू. असं बघून तिला आणि सानूला. दाढी हे केली मी डायरेक्ट क्लीन केलेली. मग काय आलं त्याच्यात? कसं दिसते जाणू? वेगळं दिसतंय. वेगळं का वेगळा? चांगला नाही दिसत. मग वेगळा दिसणार. आता एवढी वर्ष दाढीवरती बघते मग. काय सानू माहितीये ना, जेव्हा लहानपणी माझी इथे हात लावायची. जेव्हा ना एकदा हे पूर्ण क्लीन शेव करून आलं, सानू एवढी घाबरलेली, याच्याकडेच नव्हती जात. तिला खरंच आता पण चेंजेस वाटतंय तर. हो, मग वाटत बरीच वर्ष झाली गेली नव्हती, म्हणून विचार केला चल आज पूर्ण क्लीन हे करतोय म्हणून. बघू माझी नेल ये की तुझी नेल पॉलिश आणली तुला. सानू माझी फेवरेट कलर्स मागवले. कधी कधी 110 रुपयाला एक आहे. एक तुम्हाला जास्त त्यांनी घेतले तुमच्याकडून का? 69 का 69 रुपीजला एक आहे. ठीक आहे, जाऊ दे. जाऊ दे ना, काय त्यांनी झालं? विचार केला बायकोसाठी घेऊन जाते, घेऊन जा. पहिल्यांदा तर घेतले ना. हो, पहिलं नाही तुम्ही ये आणतात घे ड्रेस. माझ्यासाठी तुम्ही ऑर्डर केलं होतं सामी. युनिव्हर्सिटी ड्रेस, ते नंतर दाखवणार पुढे. चालेल. आता समजेल ना मग मी काय वेअर करणार आहे. ओके. तर आता मी अंघोलीला जाणार आहे. तर पाणी गरम करत ठेवलंय स्नेहाने. आणि दुपारची मच्छी बघा, इकरू मासा मस्तपैकी गरम करते स्नेहा. ओ हो हो हो, एकदम लजीज.
मसाला आपला तयार होतोय, पटापट ऑर्डर करा. आणि परत नवीन मसाला. प्री बुकिंग जवळजवळ चालू 90 झाली. किलो मसाला हे झाला, बुक झालाय. हो 200 kg बनवणार आहोत तर पटापट, कारण तुम्हाला आम्ही अगोदरच सांगितलेलं आहे याचे नंतर एकतर प्राइस वाढेल मसाल्यामध्ये, नाहीतर बंद करणार जर एकदम हाय लेवल मध्ये महाग झाला तर. बरोबर. काय झालं सर, काय बोलते? हा देते मम्मी तुला जेवण देते. तिला काय कोलंबी आहे ना? कोळंबी करू. अरे वा, कोलंबी मसाला. तर फायनली आता मी जेवायला बसलोय. या सर्वांनी जेवायला. तर आज आम्ही दोन्ही टायमिंगला राईस खाल्लेला आहे, कारण चपातीचं पीठ संपलेलं आहे. हा. उद्या आपण करू चपातीचं. हो आणि सानवी तुम्ही जेव्हापासून क्लीन शेव करून आले, हा. सानू, माझे मग पप्पा कसे दिसतात आता बोलत होती ऑन काय सर्व? कॅमेरा. वेगळं दिसतं म्हणजे कसं दिसते, तुम्ही तरी कमेंट करून सांगा. बरं तर दिसतंय. वेगळं म्हणजे कसं, चांगलं दिसत, हँडसम नाही दिसत. म्हणजे काय Handsome दिसत? पप्पा पहिलेच भारी दिसायचे. कधी पहिले ओल्ड स्टाईल. म्हणजे दाढीमध्ये. दाढीमध्ये. पण मला असं वाटलं का कारण बोलून तरी जायचं. तिला सांगायचं अच्छा होतं तुला ते. सांगायला पाहिजे होता. मग आम्ही दोघांना सांगून पण नाही गेले. अरे सरप्राईज द्यायचा होता तुम्हाला दोघींना. गरम केलं. चला या सर्वांनी जेवायला. काय भारी सुगंध आलाय. ओहो हो, एक नंबर एक नंबर. बघा ना फिश, बघा ना काय तुकडी. ओहो fresh वाटतं ओहो. ना? अप्रतिम. तर आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता आम्ही आईस्क्रीम खातोय. सानूला पण घेतलेली, पण सानूला कशी खोकला सर ती येतो. खात नाही, ती बोलत मी नाही खाणार म्हणून. तर या सर्वांनी आईस्क्रीम खायला, कोकोनट आणि मँगो. मँगो, कोकोनटचे आंबा आणि नारळ. कोकोनट होय ना. हा? मग कोकोनटचे मला कोकोनट होय ना. अच्छा कोकोनट, बरोबर. हा. तर आता मी 12 म्हणजे 11:15 तर वाजलेले आहेत. आता आम्ही ना 1 वाजेपर्यंत वेट करणार आहोत. का माहितीये का, कारण आपल्या मसाल्याचे एवढे ऑर्डर झालेत ना, एवढे ऑर्डर झालेत. बुधवारी आपला टोटल मसाला 200 किलो तयार करणार आहोत आणि 100 किलो आउट ऑफ स्टॉक, म्हणजे बुक झालेला आहे 100 किलो. हा. तर आता खूप जणांनी ना आपल्याला म्हणजे पेमेंटसाठी मेसेज केला होता, तर सर्वांना सांगितलं का आमचा ट्रान्झॅक्शन लिमिट ना संपलेला आहे, तुम्ही 12 वाजता पेमेंट करा जर तुम्हाला मसाला हवा असेल. तर सर्वजण बोललेत का 12 वाजता आता हे करणार, म्हणून आता आईस्क्रीम खातो. प्रत्येकाची ऑर्डर घेणार परत 1 तास, मग नंतर पुन्हा झोपणार आम्ही. आणि हा, तुम्हाला जर मसाला हवा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तर तुम्ही पण आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता. कारण की हॉटेल सगळे बंद झालेत खूप जागेवर. हा, ट्राय तर बनतोय, पण खूप सारे नवीन नवीन रेसिपीज बनवू शकता आपले मसाले. हा बरोबर, ट्राय तर बनतोय, पण मी तुम्हाला हे सांगतोय जे आपली जुनी युट्यूब फॅमिली आहे, जे आपल्या मसाल्याशिवाय राहत नाही, त्यांना सर्वात पहिले सांगतोय का तुम्ही सर्वात पहिले स्टॉक करून ठेवा घरामध्ये. कारण जोपर्यंत आपल्या जवळ मसाला आहे तोपर्यंत बनवणार. याच्यानंतर जर मसाला एकदम जास्तच प्राइस झाली म्हणजे वाढला, तर मग आपण त्याच्यावरती बघूया, विचार करूया. आम्ही तर आता विचार केला, तुम्हाला ते काय ते आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये तर सांगितलेलं आहे, बरोबर ना. एक तर मसाल्याची प्राइस तरी वाढेल, नाहीतर बंद करू, एवढाच होणार थोडे दिवस. हा. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.